आज मी तुमच्याबरोबर एक अशी गोष्ट डिस्कस करणार आहे की जी गोष्ट यापूर्वी तुम्ही कधीही ऐकलेली नाहीये. आणि मित्रांनो, याचं महत्त्व इतकं आहे की तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षेची म्हणजे राज्यसेवेची तयारी करत असाल. मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही परीक्षेसाठी, मग तुमची ती बँकिंगची परीक्षा असू दे, SSCची परीक्षा असू दे, CGLची परीक्षा असू दे, NDAची परीक्षा असू दे, नाहीतर अजून भारतामधली कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू दे. मित्रांनो, आज मी जे तुम्हाला सांगणार आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे जर तुम्ही नीट जर मी सांगतो त्याप्रमाणे जर केलं तर मित्रांनो, इंग्लिशच्या व्होकॅब्युलरीच्या बाबतीत तुम्हाला काहीही अडचण भविष्यामध्ये कधीही येणार नाही. कारण मी जे सांगणार आहे ते आजपर्यंत तुम्हाला कधीही कोणीही सांगितलेलं नसेल, हे मला चांगलं माहिती आहे. आणि हे कोणीही सांगत नसतील याच्यापेक्षा हे कोणालाही माहीत नसतं. मित्रांनो, इंग्लिशमध्ये व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रह किंवा वर्ड पॉवर ज्याला म्हणतात, ही वर्ड पॉवर कशी बिल्डअप करायची किंवा ही कशी वाढवायची असते, आपला शब्दसंग्रह इंग्लिशमधला कसा वाढवायचा असतो, हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, जे मी पुढे सांगणार आहे त्याचा व्यवस्थित फायदा करून घ्या आणि त्याप्रमाणे वागा. मी मित्रांनो तुम्हाला खरंच सांगतो, व्होकॅब्युलरीच्या बाबतीत तुम्हाला एकतर मार्क तर जास्त मिळतीलच, परंतु तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यसेवेला जे इंग्लिशचं ट्रान्सलेशन असतं, प्रेसी रायटिंग असतं किंवा निबंध लेखन असतं, यामध्ये तुम्हाला त्याचा प्रचंड खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तर आज सगळ्यात पहिल्यांदा मी सांगणार आहे की व्होकॅब्युलरी कशी वाढवायची असते. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, व्होकॅब्युलरी वाढवत असताना मी हे असं समजून चालतोय की तुम्हाला इंग्लिश वाचल्यानंतर समजतं. आणि ते तसं समजतं कारण का तुम्ही सगळे ग्रॅज्युएट झालेले आहात. जर तुम्हाला वाचलेलं इंग्लिश व्यवस्थित समजत नसेल, तिथे असलेल्या वाक्याचा अर्थ जसाचा तसा समजत नसेल, तर मित्रांनो, माझे ऑनलाईन रिटन इंग्लिशचे क्लास असतात. ते रिटन इंग्लिशचे क्लास किंवा डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशचे क्लास जे खास राज्यसेवेसाठी आहेत ते अवश्य जॉईन करा. मित्रांनो, माझ्या या क्लासमध्ये मी तुमची इतकी चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस घेतो की 1 महिन्यानंतर मराठीमधलं असं एकही वाक्य उरणार नाही की जे तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करता येणार नाही. परंतु हे ट्रान्सलेट मी करायला जरी कितीही शिकवलं तरी सुद्धा जर त्या पॅसेजमधले शब्द जर तुम्हाला येत नसतील तर मित्रांनो त्याचा काही फायदा आहे का? तर अर्थातच नाहीये. आणि तो फायदा तुम्हाला व्हावा याच्यासाठी आज मी अत्यंत महत्त्वाची एक गोष्ट सांगणार आहे. त्या बाबतीत ती खास मन देऊन लक्ष देऊन ऐका. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की जर तुमची व्होकॅब्युलरी वाढवायची असेल तर तुम्हाला तुमचे सिनियर्स काय सांगतात? इंग्लिश न्यूजपेपर वाच. काय कोण सांगतील? हिंदू वाच, कोण म्हणतील इंडियन एक्सप्रेस वाच, कोण म्हणतील टाइम्स ऑफ इंडिया वाच, कोण म्हणेल काय नाही व्होकॅब्युलरीचं एक पुस्तक आहे तेवढं बास झालं. मित्रांनो, माझं स्वतःचं पुस्तक आहे A to Z व्होकॅब्युलरी. पण मित्रांनो, ही जे A to Z व्होकॅब्युलरीचं जे काही पुस्तक आहे, हे पुस्तक स्पर्धा परीक्षेमध्ये येणाऱ्या इडिओमॅटिक फ्रेजेस, कन्फ्युजिंग वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूट, फॉरेन वर्ड्स, वर्ड्स फॉलोड बाय प्रेपोजिशन, ॲनिमल्स, बर्ड्स, देअर हाऊसेस, ऑफस्प्रिंग, देअर क्राईज इत्यादी इत्यादी अशा सगळ्या शब्दांनी हे समृद्ध पुस्तक आहे. ह्यानी तुम्हाला व्होकॅब्युलरीचे मार्क्स वाढवायला नक्कीच फायदा होईल. किंबहुना तुमचे व्होकॅब्युलरीचे मार्क्स कदाचित पैकीच्या पैकी सुद्धा मिळतील. एवढं हे चांगलं पुस्तक असलं तरी सुद्धा मित्रांनो, ज्यावेळेला तुम्हाला रिटन इंग्लिशमध्ये निबंध लिहायची वेळ येते, ज्यावेळेला तुम्हाला ट्रान्सलेशन आणि प्रेसी हे लिहायची वेळ येते, त्यावेळी तुम्हाला कोणत्याही अशा व्होकॅब्युलरीच्या पुस्तकांचा फायदा होत नाही. तो जर फायदा व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी सांगतो त्याप्रमाणे अभ्यास करणं चालू ठेवा. परत सांगतो मित्रांनो, हा सगळा अभ्यास आहे, अभ्यास. आणि हा अभ्यास फक्त इंटरेस्टिंग कसा करायचा ते फक्त मी तुम्हाला असं सांगणार आहे. आणि ते करत असताना सगळ्यात पहिल्यांदा मी आज तुम्हाला एक पुस्तक दाखवणार आहे. ते पुस्तक सगळ्यात पहिल्यांदा व्यवस्थित बघा. मित्रांनो, हे पुस्तक आहे तर मित्रांनो, हे पुस्तक आहे.
पुस्तकाचं नाव तर तुम्ही वाचलं, 44 फॅन्टसी स्टोरीज, बरोबर आहे. आता दुसरं एक दाखवतो, तेही बघा. याच्यामध्ये याच्याकडे लक्ष ठेवा. मी मुद्दामून मनोज पब्लिकेशन्स हे दाखवते तुम्हाला. तसंच ह्याच्यामधली काही पुस्तकं मी तुम्हाला दाखवणार आहे. जसं बघा, सगळ्यात पहिलं पुस्तक जे आहे ते काय आहे ते बघा. कळलं? जे मी आत्ता तुम्हाला दाखवतोय तेच हे पुस्तक आहे. बरं, ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यामधली अजून काही पुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत. आणि ती कुठली वाचायची आहेत ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. जसं बघा, इथे हे पुस्तक तुम्हाला दिसतंय, अकबर बिरबल स्टोरीज, कळतंय. त्याच्यानंतर खाली आहे बघा, जातक टेल्स म्हणजे जातक कथा, बरोबर आहे. याच्या खाली आहे बघा इकडे तेनालीराम. त्याच्यानंतर दुसरं सगळं महत्त्वाचं, अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे ते म्हणजे हे पुस्तक बघा. नाव बघा काय आहे, सिंहासन बत्तीशी, म्हणजे ज्याला मराठीमध्ये सिंहासन बत्तीशी असं म्हणतात. त्याच्यानंतर इथे बघा वरती हे पुस्तक बघा, इसाप स्टोरीज, ज्याला मराठीमध्ये आपण इसाप नीती असं म्हणतो. त्याच्यानंतर इकडे बघा हे पुस्तक बघा, अरेबियन नाईट्स. त्याच्या खालचं सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक आहे विक्रम वेताळ स्टोरीज. ह्याच्यानंतर इथे बघा अजून एक पुस्तक तुम्हाला दाखवतोय बघा, माझं बोट आहे, रामायण. त्याच्याच बाजूला इथे बघा महाभारत तुम्हाला दिसतंय, बरोबर आहे. बरं, आता मित्रांनो, ही जी सगळी मी पुस्तकं जी दाखवलेली आहेत, ही पुस्तकं मित्रांनो याच्या फक्त कव्हरवरती असलेली ही जी मी पुस्तकं जी आत्ता दाखवलेली आहेत, ही सगळी पुस्तकं एकदा नीट व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, या पुस्तकामधलं काय मला तुम्हाला दाखवायचं आहे ते बघा. उदाहरणार्थ हे पुस्तक आहे, या पुस्तकामधलं मी मुद्दामून हे बघा, ही एक स्टोरी काढतोय, बरोबर आहे. आता ही स्टोरी काढली, तुम्हाला या पुस्तकाचा आकार बघा. या पुस्तकाच्या आकारामध्ये तुम्हाला असं दिसेल की इथे वरती कमीत कमी बघा 2 आणि 3 5 2 7 2 9 आणि 2 11 लाईनी या पुस्तकामध्ये आहेत. तसंच या पुस्तकाचं जर तुम्ही फॉन्ट आणि जर त्याचं 2 लाईनीमधली स्पेस जर बघितली आणि मॅटर जर बघितलं तर तुम्हाला असं समजेल की ह्याच्यामध्ये चित्र कमी आहे आणि मॅटर जास्त आहे. तरीसुद्धा हीच स्टोरी मी आता तुम्हाला पुढे नेऊन दाखवतो बघा. आता मी पुढचं पान काढलेलं आहे. या पुढचं पान जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला मित्रांनो हे दिसेल की इथे बघा डाव्या पानावरती इथे पूर्ण पहिल्यापासून ते शेवटपर्यंत सगळं स्टोरी म्हणजे इथे मॅटर भरपूर भरलेलं आहे. असंच आता मी तुम्हाला दुसरी स्टोरी दाखवतो बघा. ही स्टोरी आहे बघा. या स्टोरीचं नाव काय बघा, लर्निंग द हार्डर वे, बरोबर आहे. बरं, या पुस्तकामध्ये बघा, या स्टोरीमध्ये तुम्हाला असं दिसेल की डावीकडचं पान पूर्ण भरलेलं आहे, उजवीकडचं पानसुद्धा पूर्ण भरलेलं आहे. मोस्टली हा मला वाटतं 14 किंवा 15चा फॉन्ट साईज असेल. काही असू दे, मला दाखवायचं काय ते फक्त आत्ता नीट बघून घ्या. हे 2 झाले की ह्याच्यानंतर बघा पूर्ण पानभर इथे चित्र आहे, काही हरकत नाही, कारण का ही लहान मुलांची स्टोरी बुक्स आहेत. पण त्याच्या पुढच्या पानावर जर तुम्ही बघितलं तर बघा पूर्ण मॅटर भरलेलं आहे आणि त्याच्यानंतर ही गोष्ट इथे डावीकडे संपते, बरोबर आहे. असंच इथे प्रत्येक स्टोरीमध्ये आहे. मित्रांनो, ही स्टोरी आणि त्यात भरलेला मॅटर हे काय आहे हे सगळं दाखवण्याच्या मागचं कारण फक्त एवढंच आहे. मी तुम्हाला एक सल्ला देणार आहे किंवा तुमचा एक असं धरून चाला की तुमचे वडील तुम्हाला सांगतायत किंवा तुमचा काका तुम्हाला सांगतोय किंवा कोणतरी तुमचा हितैषी तुम्हाला सांगतोय, या भावनेतून मी सांगतो ते नीट ऐका. मित्रांनो, ह्याच्यामध्ये तुम्हाला इतकी मदत होईल मी आता जे पुढे सांगतोय ते. त्यामुळे माझं कृपया 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 ऐका, मी सांगतो त्याप्रमाणे करा. ज्याला ज्याला राज्यसेवेमध्ये मार्क्स मिळवावेसे वाटतात, विशेषतः
मराठी मीडियम मधून जर तुम्ही शिकलेला असाल 1ली ते 10वी पर्यंत, 11वी 12वीला तुम्ही सायन्स करा, त्याच्यानंतर BSc करा, BE करा, नाहीतर डॉक्टरी करा, काय वाटेल ते करा. मित्रांनो, जर तुमच्या शिक्षणापासून म्हणजे जर 12वी सोडल्यानंतर तेव्हापासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत आणि जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात तोपर्यंत जर तुमचं इंग्लिशचं वाचन जर काहीही झालं नसेल तर मित्रांनो, तुम्हाला राज्यसेवेमध्ये ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश असू दे नाही तर डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश असू दे, तुम्हाला कधीही अधिक मार्क्स मिळू शकत नाहीत. आणि हे जर मार्क्स मिळवायचे असतील तर ज्यांना ज्यांना राज्यसेवेची तयारी करायची आहे, आधीच पहिल्यापासून ज्यांना तयारी करायची आहे, जे कॉलेजच्या 3य वर्षाला आहेत, 3rd इयरला आहेत आणि ज्यांना असं वाटतं की आपण पुढे जाऊन राज्यसेवा परीक्षा द्यावी, DC व्हावं किंवा DYSP व्हावं किंवा तहसीलदार व्हावं किंवा क्लास 1 पोस्ट मिळवावी, असं ज्यांना कोणाला वाटतंय त्या प्रत्येकाने त्या पूर्व परीक्षेचा अभ्यास करण्याच्या पूर्वी सुद्धा फायनल इयर मध्ये असताना दुसरं काही न करता फक्त एकच काम करा. आणि ते काम म्हणजे कुठलं माहिती का? सगळ्यात पहिल्यांदा इंग्लिश शिका आणि ते पण रिटन इंग्लिश शिका. दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये रिटन इंग्लिश शिकवणारे कोणीही नाहीत आणि याची मला पूर्ण जाणीव आहे. कारण का माझ्याकडे गेली अनेक वर्ष, गेली 20 वर्ष तर मी इंग्लिश शिकवतोय आणि हे शिकवत असताना आजपर्यंत अनेक मुलांनी 2-2, 3-3 क्लास केलेले आहेत आणि ते आलेले आहेत, सर मी इकडे एक क्लास केला, जळगावला एक केला, एक म्हणतोय मी कुठे अजून इकडे केला, फलाना डिगना, हे सगळं चालू आहे. मित्रांनो, या क्लासमध्ये जाऊन तुमची कधीही रिटन इंग्लिशची कधीही तयारी होऊ शकत नाही. आणि ती जर व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते रिटन इंग्लिश शिकवणं हे फक्त महाराष्ट्रामध्ये आज तरी फक्त मीच शिकवतोय. ज्यांना ज्यांना राज्यसेवेची तयारी करायची आहे, जे 3य वर्षामध्ये किंवा पूर्व परीक्षेच्या अजून ऍडव्हर्टाईज आलेली नाहीये, त्यापूर्वी इंग्लिशच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असावी तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा रिटन इंग्लिश शिकून घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. पहिलं त्यामुळे सगळ्यात एक तर रिटन इंग्लिश शिकून घेणं आणि मग दुसरं, मी आता तुम्हाला जे गोष्टीचं पुस्तक दाखवलं आणि त्याच्यानंतर याच पुस्तकाच्या मागे असलेली जी काही गोष्टीच्या पुस्तकांची नावं दाखवली, ती गोष्टीची पुस्तकं विकत घ्यायची आहेत. ती विकत घेत असताना तुम्ही म्हणाल, सर एवढी पुस्तकं आम्ही कशी विकत घेऊ, त्याच्यामध्ये पैसे जास्त जाणार नाहीत का? मित्रांनो, पोस्ट मिळाल्यानंतर एका पगारामध्ये पैसे मिळतील, कळलं का? पण जर आज तुम्ही पैसे वाचवत असाल तर नंतर मी आता काय करू, आता मला पोस्टच मिळेना झाली आहे, इंग्लिशच मध्येच मार्क्स जात आहेत, असे अनेक जण रडतात. त्यांच्या पंक्तीमध्ये तुम्हाला बसायचं आहे का ह्याचा विचार आत्ताच करा. सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, ही पुस्तकं का वाचायची ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की एखादा इंग्लिश मिडियमचा मुलगा किंवा कॉन्व्हेंट मिडियमचा मुलगा 4थी मध्ये किंवा 5वी मध्ये असताना ऍटलिस्ट ही बिगिन्स टू स्पीक इन इंग्लिश, बरोबर आहे ना? तो इंग्लिश मध्ये बोलायला सुरुवात करतो. तो इंग्लिश मध्ये बोलायला सुरुवात करतो म्हणजे ही हॅज कम्प्लीट कॉन्फिडन्स दॅट ही कॅन स्पीक इंग्लिश व्हेरी वेल. ही नोज द वर्ड्स, ही नोज द कन्स्ट्रक्शन ऑफ द सेंटेन्स. आणि हे ज्या वेळेला सगळं माहीत असतं त्याच वेळेला तो बोलू शकतो. ज्या वेळेला त्याला एखादा शब्द वापरायचा असेल तो त्यावेळेला बरोबर त्याला आठवत असतो आणि त्यामुळेच त्याचा उपयोग तो करत असतो. मित्रांनो, मी हे फक्त तुम्हाला 5वी आणि 6वीतल्या कॉन्व्हेंट मिडियम मधल्या किंवा इंग्लिश मिडियम मधल्या मुलाबद्दल सांगतोय. मित्रांनो, तोच मुलगा उद्या जर 8वी 9वी 10वी मध्ये असेल, 10वीत गेला, 11वी 12वीत गेला तर तो इंग्लिश फ्लुएंट बोलू शकतो. याचं कारण वाक्य रचनांवरती त्याची असलेली मास्टरी किंवा त्याला जे काही वाक्य म्हणायचे तो ग्रॅमॅटिकली सुद्धा करेक्ट बोलू शकतो. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं, त्याला बोलत असताना कुठलाही शब्द अडत नाही. मित्रांनो, आपल्याला तर इंग्लिश बोलणं शिकायचं नाही आहे, अजिबात नाही. आपल्याला फक्त परीक्षेमध्ये मार्क्स मिळवायचे, म्हणजे परीक्षार्थी किंवा मार्क्सिस्ट, कळलं का? एवढेच फक्त आपण आहोत. आपण फक्त मार्क्ससाठी शिकायचं आहे. आणि ते जर शिकायचं असेल तर मित्रांनो, त्या वयोवर्ष 10 किंवा 12 असलेल्या मुलाची किंवा 8वी 9वी 10वी 11वी 12वी म्हणजे सर्वसाधारणतः
17 वर्षाचा 18 वर्षाचा तो मुलगा असताना त्याची जी व्होकॅबलरी असते ती व्होकॅबलरी मराठी मीडियम मधून शिकलेल्या आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन सुद्धा मराठीमध्ये केलेल्या कुठल्याही मुलाची कधीही असू शकत नाही. मग ती जर हवी अशी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मित्रांनो, त्यांचं बोलणं जर तुम्ही नीट ऐकलं तर तुम्हाला समजेल की ते असे कोणतेही अवघड शब्द वापरत नाहीत. मग ते कोणते शब्द वापरतात आणि मला तुम्हाला हेच सांगायचं आहे. मित्रांनो, एकच लक्षात ठेवा, जर तुम्हाला राज्यसेवेमध्ये असलेला 15 मार्काचा पॅसेजमध्ये जर तुम्हाला फक्त 6 किंवा 7 मार्कच पडावे असं वाटत असेल तर मित्रांनो, मी सांगतोय ते काही नाही केलं तरी चालेल. पण जर मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की नाही, मला 10च्या वरती मला 12-13 तरी मार्क्स मिळवायचेच आहेत असं जर वाटत असेल तर मित्रांनो, मी सांगतो तसं करा. हे पुस्तक आणायचं, अशी 5 पुस्तकं आणायची. तुम्हाला एकट्याला जर परवडत नसेल तर 4-5 जणांचा ग्रुप बनवा आणि प्रत्येकाने एक पुस्तक विकत घ्या. पण कमीत कमी 5 स्टोरी बुक्स ही तुम्ही वाचाचं. मित्रांनो, या एका स्टोरी बुक मध्ये सर्वसाधारणतः 200 ते 250 पेजेस असतात. पण या 200 आणि 250 पेजेस आणि हे स्टोरी बुक्स वाचणं हे का महत्वाचं आहे हे सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, होतं काय माहितीये का, व्होकॅबलरी पाठ करत असताना तुम्ही काय करता माहितीये का, एक तर अरे तुझ्याकडे काही शब्द आहेत का, ह्याच्याकडे काही शब्द आहेत का, कोण म्हणतं अरे नाही या व्होकॅबलरी मध्ये शब्द आहेत, कोण म्हणतं ह्याच्यामध्ये आहेत. मित्रांनो, तुम्ही अशी व्होकॅबलरी कितीही जरी पाठ केली ना तरी त्याचा काडीमात्रही उपयोग नाही. व्होकॅबलरी पाठ करण्याचं एक टेक्निक आहे आणि ते काय ते आता मी नीट सांगतो, ते ऐका. मित्रांनो, एकच लक्षात ठेवा की ज्या वेळेला मराठीमध्ये ज्या वेळेला मी किंवा तुम्ही एखादा शब्द बोलतो त्यावेळेला नेमकं काय होत असतं. मित्रांनो, समजा मी असं म्हटलं पांढरा हत्ती, तर बघा तुमच्या डोळ्यासमोर हे येतं का बघा, पला काना पा वरती अनुस्वार ढ ढ ढगातला रला खाना रा पांढरा ह ह हरणातला त आणि त्याला काय केलं आपण जोडाक्षर बनवलं आणि हत्ती त त तबल्यातला किंवा अजून कशामधला का असेना. सांगायचं काय, तुमच्या डोळ्यासमोर हे आलंय का बघा, का तुमच्या डोळ्यासमोर असं येते बघा डायरेक्ट. मला काही चित्रकला येत नाही, मला फक्त दाखवायचं तुम्हाला की म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर हे येतंय का बघा. कळतंय का मला काय सांगायचंय ते. म्हणजे मित्रांनो, तुमच्या डोळ्यासमोर काय येतंय ते बघा. कळतंय का, तुमच्या डोळ्यासमोर न काय होणार आहे, तर तुमच्या डोळ्यासमोर हे चित्र येतं आणि हे चित्र आहे ना हे पांढरं आहे. जर काळा हत्ती असेल ना तर मी इकडे सगळं हे काळं करीन. त्यावेळी नुसतंच हत्ती म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर काय हत्ती येतोय. पण मी ज्यावेळी विशेष करून पांढरा हत्ती म्हणतोय ना त्यावेळी तुम्हाला हे मधलं काही नाही दिसत, डायरेक्ट पांढरा हत्ती डोळ्यासमोर येतो. ते जाऊ दे, मला सांगायचं काय ते बघा. मित्रांनो, मी ज्या वेळेला पांढरा हत्ती म्हणतो त्यावेळेला तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या मनचक्षू पुढे एक हत्ती येतो आणि तो पण पांढरा असतो आणि तुमच्या मेंदूमध्ये पांढरा हत्ती म्हणजे काय याचं आकलन होत असतं. कळलं. मला सांगायचं मित्रांनो एवढंच आहे की ज्यावेळी मी आत्ता सुद्धा जे काही बोलतोय हे सगळं बोलत असताना ते तुमच्या बुद्धीला आकलन होतंय. मी ज्या वेळेला पांढरा हत्ती म्हणतो, मी ज्या वेळेला पांढरा वाघ म्हणतो, मी ज्या वेळेला पिंजऱ्यात अडकलेला पांढरा वाघ म्हणतोय, मी ज्या वेळेला म्हणतो पिंजऱ्यात अडकलेला परंतु सतत यरधारा घालणारा पांढरा वाघ, त्यावेळी हे सगळे तुमच्या डोळ्यासमोर इमेजेस, कळते का, प्रतिमा उभ्या राहतात. म्हणजेच मित्रांनो, मी जे बोलतोय हे तुम्हाला समजतंय. थोडक्यात मला सांगायचं हेच आहे मित्रांनो, बुद्धी ही चित्ररूप असते. जोपर्यंत डोळ्यासमोर चित्र येत नाही तोपर्यंत आपल्याला काहीही समजत नाही. आणि शब्द पाठ करत असताना नेमकं हेच झालं पाहिजे. आणि म्हणूनच मी माझ्या ए टू झेड या व्होकॅबलरी मध्ये सुद्धा प्रत्येक इडिओमॅटिक फ्रेज जरी दिली असेल तरी त्याचा मराठीमध्ये अर्थ समजून दिलाय, इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात हे समजून दिलंय आणि त्याच्या खाली एक इंग्लिश मधलं वाक्य दिलं आहे की जेणेकरून ते वाक्य वाचल्यानंतर तो शब्द तिथे कसा सूट होतोय, कसा व्यवस्थित बसतोय, कसा चपखल बसतोय आणि तुमच्या डोळ्यासमोर कसं त्याचं इमॅजिनेशन चालू होतंय याच्यासाठी मी तो शब्द दिलेला आहे. याच्यासाठी मी तिकडे ते वाक्य लिहिलेलं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे केलं तरच तुमची
परीक्षेसाठी लागणारी व्होकॅबलरी जी आहे, ऑब्जेक्टिव्ह इंग्लिशच्या पेपरला लागणारी व्होकॅबलरी आहे, मग ती परीक्षा CDS असू दे, CGL असू दे, NDA असू दे, नाहीतर अजून CAPF असू दे, अशा प्रकारे शब्द पाठ करायचे असतात. आणि मित्रांनो, हे सगळं जे पाठ करणं आहे ना, हे खरं म्हटलं तर वयोवर्ष कमीत कमी 7 किंवा 8 पासून चालू झालं पाहिजे, जे आत्ता आपलं 17व्या 18व्या वर्षी सुद्धा आणि 21व्या वर्षी सुद्धा नाहीये. आणि ते जर चालू करायचं असेल तर मित्रांनो, व्होकॅबलरी ही मुद्दामून याच पुस्तकांमधनं करायची. कारण का बघा, अकबर आणि बिरबलची गोष्ट जर तुम्ही मराठीत वाचली तर तुम्हाला ती समजते. मग त्याचप्रमाणे ज्या वेळेला तुम्ही इंग्लिशमध्ये अकबर बिरबलची स्टोरी वाचाल, इंग्लिशमध्ये ज्यावेळेला तुम्ही तेनालीरामची गोष्ट वाचाल, इंग्लिशमध्ये ज्यावेळेला तुम्ही रामायण, महाभारत, जातक कथा, विक्रम बेताळ इत्यादी मराठीमधनं जर वाचाल तर तुम्हाला लगेच समजेल. पण इंग्लिशमध्ये वाचत असताना मात्र तुम्ही म्हणाल की नाही सर, कंटाळा येतोय. कारण का त्यातली व्होकॅबलरी म्हणजे त्यातले शब्द समजत नाही, त्यातलं काहीच तर समजना झालंय. हे जर आपल्याला समजत नाही, जर ही मुलं, मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे, ही लहान मुलांची गोष्टीची पुस्तक आहे. लहान मुलांची म्हणजे किती वर्षापर्यंत? 12 वर्षापर्यंतच्या मुलांची ही पुस्तक आहे. जर वयवर्ष 10, 11, 12 वयामध्ये असलेल्या मुलांना जर ही इंग्लिशची पुस्तकं जर सगळी समजत असतील आणि आपण ग्रॅज्युएट होऊन जर आपल्याला समजत नसतील, तर अर्थातच त्याचं कारण मित्रांनो फक्त एवढंच आहे की आपण इंग्लिशचा अभ्यास केला नाही, आपण इंग्लिशचा अभ्यास करत नाही आणि त्यातल्या त्यात शब्दसंग्रह कधीही वाढवण्याचा प्रयत्न केला नाही. आत्ता मी ज्याप्रमाणे सांगितलं की हा शब्द बघितल्यानंतर तुमच्या मनचक्षू पुढे ही कल्पना येते. मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही इंग्लिश मधल्या या स्टोरी बुक्स वाचाल त्यावेळेला तुम्हाला त्याच्यामध्ये समजा जरी एखादा शब्द आला नाही तरी सुद्धा मित्रांनो, ते वाक्य वाचत असताना तो शब्द जर आला नाही तर मनातल्या मनात त्याची कमीत कमी कल्पना तर केली जाऊ शकते की ह्याचा अर्थ अमुक अमुक असेल, याचा अर्थ असा असेल, तसा असेल. हे तर वाचता वाचता तुम्हाला समजेल. म्हणजे उदाहरणार्थ बघा मित्रांनो, मी आता याच्यामधलं एक वाक्य वाचतो, इथेच मी लिहून दाखवतो. मित्रांनो बघा, गोष्टीचं नाव आहे अ वर्दी डिसायपल. बघा मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा इथेच आपल्याला प्रॉब्लेम चालू झालेला आहे. कळतंय? वर्दी म्हणजे काय, डिसायपल म्हणजे काय? मित्रांनो, हे शब्द इतके महत्वाचे आहेत ना. जर तुम्हाला वर्थ शब्द माहित असेल, लायक, योग्य, तर तुम्हाला समजेल याचं हे ऍडजेक्टिव्ह आहे. मी म्हणतो नको समजू नये, तुम्हाला ह्याचा तर अर्थ समजला पाहिजे. लायक असलेला, योग्य असलेला, चांगला, एवढं तर समजेल. बर, आता डिसायपल, डिसायपलचा अर्थ कदाचित तुम्हाला माहिती नसेल, नको माहिती असू दे, पण तुम्हाला डिसिप्लिन तरी माहिती आहे की नाही? मग त्याचं हे नाऊन आहे. अजून एक, डिसायबल पासूनच डिसिप्लिन शब्द बनलेला आहे. मित्रांनो, वर्ड फॉर्मेशन कसं करायचं असतं कळलं का? क्लास 3 ला येत असतं, कळलं? तर ते सुद्धा तुमचं इथे हळूहळू होणार आहे. सांगायचं बघा, म्हणजे ज्यावेळी तुम्ही स्टोरीचं जे नाव आहे तेवढं नाव जरी वाचलं तरी सुद्धा तुम्हाला शब्द अडतायत. आणि मला मित्रांनो हेच सांगायचंय, आता ह्याचा एकदा तुम्ही अर्थ समजून घेतला तर आता गोष्टीमध्ये नेमकं काय हेही तुम्हाला समजणार आहे. मग आता बघा, याचं पहिलं वाक्य मी मुद्दामून इथे लिहितोय. बघा मित्रांनो, मित्रांनो त्या स्टोरी मधला एक पॅराग्राफ मी इकडे लिहिलेला आहे. आता हे मी मुद्दाम तुम्हाला का दाखवतोय माहितीये का? कारण का पुस्तकातून असं दाखवून आणि त्याप्रमाणे खुणा करून हे कदाचित कृत्रिम वाटेल. त्यामुळे अकृत्रिमपणा इथे यावा आणि तुम्हाला मी शिकवतोय असं वाटावं यासाठी मी मुद्दामून हे लिहून घेतलेलं आहे. पण हे लिहून घेतल्यानंतर आता व्होकॅबलरीचा अभ्यास करत असताना आता किती सहजपणे आपल्याला अभ्यास करता येतो ते आपल्याला समजेल.